नमस्कार. मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर अधिक महिना म्हणजे धोंडा महिना सुरू झालाय. बऱ्याच ठिकाणी धोंड्याचं वाण सुद्धा दिलं जातं आणि तुम्ही कितीही मोठा कार्यक्रम करा, किती काही काही करा, पण धोंडे बनवल्याशिवाय त्या कार्यक्रमाला शोभा नाही किंवा तो कार्यक्रम सुद्धा पूर्ण होत नाही. असेच एकदम मस्त आणि पारंपरिक जशी की आजी बनवायची तशी सेम पद्धतीचे धोंडे आज आपण इथं बनवतोय. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, चवीपुरतं मीठ टाकून याचा घट्टसर पिठाचा गोळा बनवून घ्यायचा. आज आपण गव्हाच्या पिठाचे ओले खोबरे वापरून उकडीचे मोदक बनवतोय. अगदी तुम्ही डाएटवर वगैरे जरी असाल तरी सुद्धा या या धोंड्या महिन्यामध्ये किंवा या वर्षीच्या अधिक महिन्यामध्ये तुम्ही धोंड्याचा आनंद अगदी मनमुराद लुटू शकता. इतकी सोपी पद्धत इथं सांगितली. घट्टसर कणिक मळून घेतली. आता कणिक भिजत ठेवली. तोपर्यंत इथे मी ओलं खोबरं घेतलंय. ते पटकन किसणीने किसून घेऊया. त्याची साल वगैरे काढायची काही गरज नाहीये. पूर्वी काय असं ओल्या नारळाचा चव वगैरे माझी आजी तर नाही काढायची, आहे असं किसून घ्यायची. कारण त्याला बराच वेळ लागतो आणि आपण ही झटपट रेसिपी बनवतोय. आणि अगदी धोंडे गरम खा किंवा थंड केल्यानंतर खा, खरंच खूप छान आणि टेस्टी तयार होतात. अगदी तुम्ही लहान मुलांना सुद्धा आवर्जून देऊ शकता. इतके सुंदर तयार होतात. मस्त मी खोबरं किसून घेतले. आता इथं 2 वाटी खोबरं किसते. जर तुम्हाला हे खोबरं किसायचं नसेल तर बारीक तुकडे करून मिक्सर मधून फिरवून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता इथं 1.5 वाटी खोबऱ्याचा किस तयार झालाय. आता याच्यामध्ये तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता किंवा गुळाचा सुद्धा वापर इथं करू शकता. समप्रमाणात वापरायचं दोन्ही, किंवा 1 वाटी किस असेल तर पाऊण वाटी गूळ किंवा पाऊण वाटी साखर तुम्ही याच्यासाठी वापरू शकता. आता इथं खलबत्त्यामध्ये मी 4-5 वेलदोडे घेतले, थोडीशी साखर घातली आणि छान असं ओबडधोबड कुटून घेते. आता वेलदोडे काही फार असे बारीक कुटले जात नाहीयेत, थोडेसे ओबडधोबड राहतात. साखर घातल्यामुळे काय होतं, ते पटकन बारीक व्हायला सुद्धा मदत होते. आता मस्त वेलची पावडर करून घेतली आणि ताजी बनवल्यामुळे खरंच सुवास सुद्धा खूप मस्त येतोय. आता मस्त वेलची पावडर घालून घेतली. आता याच्यामध्ये मी गूळ वापरणार आहे म्हणून थोडंसं जायफळ सुद्धा किसून वापरते. कारण ज्या गोड पदार्थामध्ये आपण गूळ वापरतो ना, त्याच्यामध्ये थोडंसं जायफळ घातलं ना, तर त्याची चव खरंच खूप छान लागते, म्हणजे अप्रतिम. ते मग मी आता इथं 1 वाटी गूळ घेतलाय सुरुवातीला तर, आणि मग नंतर थोडासा लागला तर पुढे मी ऍड करेन. आता गूळ एकदम बारीक चिरून घेतलाय आणि हाताच्या साहाय्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेते. जसं की आपण उकडीच्या मोदकाला बनवतो ना, त्याचं सारण वगैरे तसं बनवून घेतलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण ते थोडंसं वेळखाऊ काम आहे, त्याच्यामुळे मी असं झटपट बनवून घेते. आपलं सारण तयार झाले, कणिक सुद्धा छान भिजले. 10-15 मिनिटं मस्त मुरवत ठेवली होती. आता कणकीला छान असं तेल लावून व्यवस्थित एकदा चुरून घ्यायचं. आणि महत्वाचं म्हणजे धोंडे बनवताना जितकी घट्टसर कणिक मिळता येईल तितकी घट्ट मळायची, पण मऊ असावी ती. त्याच्यामध्ये पिठाच्या गुठळ्या वगैरे अजिबात नको आहेत. तर तेल लावून एक 5 मिनिटं परत कणिक छान अशी मस्त चुरून घेतली. एकदम मऊसूत अगदी लोण्यासारखी कणिक आपली तयार झाली बघा. पण सैलसर अजिबात नाही. जसं चपाती बनवते त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट असावी. आता पिठाचा हात घेऊन एक छोटासा गोळा पिठाचा काढून घेतलाय, अगदी लिंबा एवढा, आणि त्याची मस्त अशी पारी तयार करून घ्यायची. जसं की आपण पुरणाचा उंडा भरतो ना पुरणपोळीसाठी, सेम तशा पद्धतीने वरून थोडीशी काठामध्ये पातळ आणि बुडात थोडीशी जाड अशी पारी तयार करून घ्यायची. आणि चमच्याने भरा किंवा हाताने भरा, त्याच्यामध्ये जसं तुम्हाला आवडेल किंवा तुमच्या गोड खाण्याच्या किंवा घरातल्या गोड खाण्याच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये सारण भरू शकताय. आता मी इथं साधारणतः एका उंड्यामध्ये 1.5 चमचा सारण घातलंय आणि वरून पिठाचा हात घेऊन थोडंसं आतमध्ये प्रेस करत याचं जे तोंड आहे तर ते बंद करून घ्यायचं. आणि तोंड बंद केल्यानंतर वरची कणिक तुम्ही तोडून काढली तरी सुद्धा चालेल, किंवा आहेच तिथे चिटकवली तरी सुद्धा चालेल. मस्त असं हाताने दाबून प्रेस करून घ्या, नाहीतर मस्त असं उंड्याचा आकार द्या. झाला आपला धोंडा तयार. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही मोदकासारखं लाटून सुद्धा बनवू शकता. तर त्याच्याने काय होतं, आपण ते तळणार नाही आहोत, उकडून घेणार आहोत. जिकडून आपण त्याचं तोंड बंद करतो ना, तिकडे जास्तीची कणिक शिल्लक राहते. जसं मोदकासारखं लाटून बनवलं तर सगळीकडे एकसारखा होत नाहीये, म्हणून मी असं बनवते. तुम्हाला जर असं जमत नसेल किंवा जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असतील तर तुम्ही लाटून नक्कीच बनवू शकता. एक पूर्ण चपाती लाटून घ्यायची, त्याला वाटीने हाणून छोट्या छोट्या त्याच्या म्हणजे जे नैवेद्य असतात किंवा छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्या. आणि त्याच्यामध्ये सारण भरून मस्त आपले झटपट धोंडे तयार होतात. जसं की व्हिडिओमध्ये दाखवते तसे माझे धोंडे सगळे बनवून तयार झालेत. अगदी मी छोटे बनवलेत, तुम्हाला आवडत असेल मोठे बनवले तरी सुद्धा चालतील. आता इथे मी उकडीचे चाळण घेतले, त्याच्यावरती ओला करून कॉटनचा कपडा टाकलाय, जेणेकरून उकडताना धोंडे खाली चिकटणार नाहीत आणि तुटणार नाहीयेत म्हणून. आणि सगळे धोंडे अगदी व्यवस्थित त्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे, जेणेकरून एकमेकाला ते चिटकले नाही पाहिजे जास्त. जर जास्त चिटकून ठेवले तर ते वाफवताना काय होतं, तर ते एकमेकाला चिटकून बसतात आणि मग ते तुटतात. त्याच्यामुळे अगदी थोडंसं अंतर त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं. तुम्ही वाटल्यास याला वरतून थोडासा पाण्याचा हात सुद्धा किंवा ब्रशने पाणी लावू शकता.
आता कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवले, त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवले. हवं तर त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू टाकू शकता, जेणेकरून भांडा आतमधून काळपट होणार नाही. मस्त असं एक ताट त्याच्यावरती झाकून घेतलं आणि वरतून एक खलबत्ता किंवा जड वस्तू तुम्ही ठेवून द्या, म्हणजे वाफ बाहेर येणार नाही आणि पटकन धोंडे आपले शिजले जातील. एक 15 ते 20 मिनिट मध्यम टू कमी गॅसवरती धोंडे मस्त उकडवून घ्यायचे. मी तुम्हाला आता मी इथं दाखवते. हा, खरंच बघा कसले भारी झालेत ना, म्हणजे अगदी अशी फुगलेत ते. आणि त्याचा कलर सुद्धा बघू शकताय, एकूण एक धोंडा कुठेही फुटलेला नाहीये आणि खरंच अप्रतिम दिसतायत. आता हलकेसे पूर्ण गरम असताना नाही काढायचे, ते तुटतात. आणि आपण असेही आपण कॉटनचा रुमाल खाली टाकतो, त्याच्यामुळे एवढी काही तुटण्याची भीती नाहीये. पण हलक्याचे थंड झाले, आपल्या हाताला सोसवले की काढून घ्यायचे आणि मस्त त्याच्यावरती अशी मधून उंडा तोडायचा, त्याच्यावरची मस्त अशी साजूक तुपाची धार टाकायची आणि खाऊन घ्यायचं. खरंच खूप छान आणि अप्रतिम चव लागते. आणि मी नक्की सांगते की तुम्हाला या प्रकारच्या धोंडे खाताना नक्कीच तुमच्या आजीची आठवण येणार म्हणजे येणार. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच अजून एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.